नमस्कार. महाशिवरात्रीसाठी स्पेशल मी आज बनवणार आहे उपवासाचे थालीपीठ आणि उपवासाचे डोसे. 100% ही रेसिपी तुम्ही नक्कीच पाहिली किंवा बनवली नसावी. काहीही पूर्वतयारी न करता आपण हे पदार्थ बनवणार आहोत. कसलेही पीठ आंबवण्याची गरज नाही, नाही सोडा, नाही इनो, नाही फ्रूट साल्ट वापरायची गरज. झटपट बनवा या महाशिवरात्री उपवासाला खमंग थालीपीठ आणि डोसे. विशेष म्हणजे एकाच मिश्रणापासून हे दोन्ही पदार्थ अगदी झटपट बनवणार आहोत. कसे बनवायचे हे पाहूयात. यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करूयात. मिक्सरचा मोठा जार घेतला आहे मी. त्यामध्ये 1 कप प्रमाणात भगर घ्यायचे आहे. आता भगर एकदम बारीक दळून छान पीठ करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटे मिक्सरला भगर आपल्याला फिरवून घ्यायचे आहे. हे पहा, भगर आपण इथे बारीक करून घेतली आहे. भगरीचे असे बारीक पीठ बनवून घेतले आहे. आता यामध्ये अर्धा कप भिजवून घेतलेले साबुदाणे घालायचे आहेत. 6 ते 7 तास साबुदाणे भिजत ठेवले होते. आता हे दोन्ही एकत्र बारीक करून घ्यायचे आहे. हे पहा, हे मस्त बारीक असं पीठ तयार झालं आहे. आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर इथे मी मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आहे. आपल्याला मिरचीचा ठेचा लागणार आहे. त्यासाठी मिक्सरच्या जारमध्ये 5 ते 6 हिरव्या मिरच्या आणि 1 छोटा चमचा जिरे मी वाटून घेणार आहे. हे वाटण आपल्याला जाडसरच ठेवायचं आहे. हे पहा, जिरे आणि मिरचीचे वाटण तयार आहे. आता आपण हे वाटण बनवून घेतलेल्या पिठामध्ये घालून घेऊयात. यामध्ये 2 मध्यम आकाराची उकडून घेतलेले बटाटे आपल्याला घालायचे आहेत. बटाटे असे खिसून मी घालतीये. बटाटा असेल तर डोसे आणि थालीपीठ दोन्ही चवदार आणि मौसूद होतात. तुमच्याकडे कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही यामध्ये घालू शकता. बटाटे आपण खिसून घेतले आहेत. आता यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. हे सर्व जिन्नस हाताने मळून घ्यायचे आहे. एकजीव करत हे आपल्याला मळायचे आहे. सर्वप्रथम पाणी न घेता असे मिक्स करून घ्यायचे आहे. तर पहा, पाणी न वापरता आपण मिक्स केले आहे. आता अगदी 2-3 टेबलस्पून यामध्ये पाणी घालायचं आहे. यापेक्षा जास्त पाणी वापरायचं नाही, कारण पीठ लगेच पातळ असे होते. त्यामुळे पाणी अगदीच थोडे वापरायचे आहे. पीठ मळून तयार आहे. चला लगेच थालीपीठ बनवायला घेऊ. नेहमीप्रमाणे आपण थालीपीठ बनवतो अगदी तसेच थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचे आहे. रुमाल पाण्यामध्ये भिजवून घेतला आणि वरून पाणी थोडे शिंपडले. छोटा पिठाचा गोळा घेऊन थालीपीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे. गरम गरम थालीपीठ खायला चवीला रुचकर लागतात. तर थालीपीठ असे बनवून आहे. आता 4 ते 5 होल पाडायची, म्हणजे खमंग भाजले जातात आणि दिसायलाही सुरेख दिसतात. यासोबत खायला आपण खोबऱ्याची उपवासाला चालणारी चटणी देखील बनवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ जरूर शेवटपर्यंत पहा. तुम्ही पाहताय या पद्धतीने थालीपीठ पॅनमध्ये टाकायचे आहे. पॅनमध्ये तूप टाकायचे आणि खमंग असे थालीपीठ भाजून घ्यायचे. शेंगदाणा तेल वापरले तरी काही हरकत नाही. मीडियम टू हाय फ्लेम वरती थालीपीठ भाजून घ्यायचे आहे. तर पहा, अशा पद्धतीने थालीपीठ आपण भाजून घेत आहोत. तरी ते रंग पहा, हलका सोनेरी आलेला आहे. गरमागरम खाल्ले तर आणखीनच भारी. तर इथे आपले थालीपीठ तयार आहे. आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. मस्त परफेक्ट असे बनले आहे. अशाच पद्धतीने सर्व थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. उपवासाला खिचडी खाऊन कंटाळा येतो आणि खिचडी पचायलाही जड असते. त्यामुळे अशा वेगळ्या पद्धतीने फराळाचे आपण बनवू शकतो. या रेसिपीला खूप काही तयारी करायची गरज नाही. अगदी फटाफट बनवता येणारी आणि वेगळी अशी ही रेसिपी आहे.
तर पहा किती सुंदर असे थालीपीठ आपले बनत आहेत। तूप टाकून मीडियम टू हाय फ्लेमवरती सर्व थालीपीठ खमंग असे भाजून घ्यायचे आहेत। पहा किती सुरेख रंग आला आहे। याच पिठापासून आता आपण डोसे देखील बनवणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा। मस्त। चला, इथे मी थालीपीठाचे जे पीठ होते त्यामध्येच पाणी घालून असे बॅटर बनवले आहे। विशेष असे काही नाही, पाणी घालून पातळ पीठ असे बनवले आहे। बाकी काही टाकायची गरज नाही, इनो सोडा असं काहीही नाही। चला मग, पॅन गरमच आहे तर डोसा बनवायला घेऊ। पॅन एकदम गरम असायला हवा, म्हणजे डोसा पटकन निघतो। इथे मी नॉनस्टिक पॅनचा वापर केला आहे। सर्वात आधी कडेला चमच्याने असे बॅटर घालून घ्यायचे आणि शेवटी मधोमध घालायचे, म्हणजे डोसा एकसारखा भाजला जातो। तर डोसा आपण पॅन मध्ये घालून घेतलेला आहे। आता वरच्या बाजूने थोडा सुकला की चमच्याने तूप किंवा तेल घालून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने मीडियम टू हाय फ्लेम वरती डोसा खमंग भाजून घ्यायचा आहे। तर पहा किती छान जाळीदार डोसा बनला आहे। आता आपण डोसा असा पलटी करून घेऊयात। मस्त सुरेख। दुसऱ्या बाजूनेही तूप लावून घ्यायचं आहे। तर पहा आपला डोसा किती छान असा जाळीदार झालेला आहे। आपण इनो किंवा सोडा काहीही वापरलेलं नाही। तर या ठिकाणी डोसा आपला छान असा खमंग भाजून तयार आहे। प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात। तर बाकी डोसे असेच आपण बनवून घेणार आहोत। चला मग, आपले थालीपीठ तसेच खमंग डोसा परफेक्ट बनवून तयार आहे। चटणी देखील बनवून घेऊयात। मिक्सरच्या छोट्या जारमध्ये आपल्याला ओल्या खोबऱ्याचे काप घ्यायचे आहेत। 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ, छोटा अर्धा चमचा साखर आणि 3 टेबलस्पून इतके पाणी। आता आपल्याला हे सर्व जिन्नस मिक्सरला फिरवून चटणी बनवून घ्यायची आहे। तर पहा चटणी तयार आहे। बाउलमध्ये काढून घेऊ। आपण चटणीला तडका देखील देणार आहोत। तरी ते तूप कडकडीत गरम करून घेतलं आहे। यामध्ये 1 छोटा चमचा जिरे घालून छान तडतडू द्यायचे आहेत। जिरे छान फुलले आहेत, चटणीमध्ये घालून घेते। चला, चटणी तयार आहे, डोसे थालीपीठ तयार आहे। माझी महाशिवरात्री उपवासाची तयारी झाली। आता तुम्ही कधी बनवताय डोसे आणि अशा पद्धतीचे खमंग थालीपीठ? तुम्ही या पद्धतीने नक्की बनवून पहा उपवासाचे डोसे आणि थालीपीठ। अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवले आहे। तर नक्की बनवून पहा आणि मला तुम्ही बनवलेल्या रेसिपीचे फोटो जरूर शेअर करा। मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। सर्वात महत्त्वाचं, अशाच मस्त खमंग परफेक्ट रेसिपींसाठी DK स्टाईल किचनला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।